नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महाराष्ट्र वनरक्षक भरती 2025 सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण मुख्यतः वनरक्षक भरती जी झाली होती 2023 ला, तर 2023 च्या भरतीमध्ये विचारण्यात आलेले काही महत्त्वाचे जे प्रश्न होते ते पूर्ण प्रश्नपत्रिका आपण स्पष्टीकरणासह घेत आहोत। मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा पूर्णपणे आपल्याला TCS पॅटर्ननुसार घेण्यात आलेला आहे, कारण 2023 ची जी भरती होती ती पूर्णपणे TCS ने घेतली होती। त्यामुळे हे जे प्रश्न आहे ते पूर्ण प्रश्न आपल्याला TCS द्वारे घेण्यात आलेले आहेत। सोबतच आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणाचे प्रश्न सुद्धा ॲड केलेले आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर नोकरी इनसाइडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इनसाइडर YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा नारा खालीलपैकी कोणी दिला होता। मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे TCS पॅटर्न जो आहे तो आपल्या लक्षात येईल आणि 2023 चे सराव देखील या ठिकाणी होऊन जाईल। तर स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच असं वाक्य किंवा असा जो नारा आहे तर तो दिला होता ऑप्शन क्रमांक 4 तर बाळ गंगाधर टिळक यांनी। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे। तर पहा, यामध्ये महत्त्वाचे पॉइंट्स देखील आपण पाहिले। तर पॉइंट्समध्ये काय आहे, तर बाळ गंगाधर टिळक हे जे होते हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिले नेते म्हणून त्यांची ओळख होती आणि टिळक हे स्वराज्याचे पहिले व प्रबळ पुरस्कर्ते होते। तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते देखील होते। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल। प्रश्न दुसरा आहे, 2011च्या जनगणनेच्या माहितीनुसार भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींची जनसंख्या ही सर्वाधिक आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। TCS मध्ये आपल्याला 2011ची जी जनगणना झाली आहे त्यावरती इम्पॉर्टंट असणारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। माहितीचा अधिकार जो आहे तर त्यावर देखील प्रश्न TCS ने विचारले होते। तर या ठिकाणी प्रश्न विचारला आपल्याला 2011च्या जनगणनेवरती आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर मध्य प्रदेश हे आपलं उत्तर होणार आहे। 2011ला जी जनगणना झाली तर त्याच्या डेटानुसार भारतातील मध्य प्रदेश राज्यामध्ये अनुसूचित जमातींची जनसंख्या ही सर्वात जास्त आहे। मध्य प्रदेशमध्ये 46 मान्यता प्राप्त अनुसूचित जमाती आहेत। हे मध्य प्रदेशात सर्वाधिक अनुसूचित जमातींची लोकसंख्या ती आहे 14.7% एवढी। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे? आपल्याला काय विचारले की महाराष्ट्रामध्ये जे वेदर असतं, हवामान जे असतं तर ते कोणत्या प्रकारचं असतं? तर हा प्रश्न आपल्याला विचारला होता पहा तलाठी भरतीसाठी, हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीसाठी सुद्धा विचारला होता आणि हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती 2023 साठी सुद्धा विचारण्यात आला होता। तर महाराष्ट्रातील हवामान जे आहे तर हे उष्णकटिबंधीय आहे। लक्षात ठेवा, उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचं हवामान आहे। पर्याय 1 आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे। तर याचे पॉइंट्स पहा, महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचं हवामान आहे। महाराष्ट्राचे हवामान उष्णकटिबंधीय मान्सूनचे आहे, कारण या ठिकाणी पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो आणि उन्हाळा खूप गरम असतो, हिवाळा त्याचप्रमाणे थंड असतो आणि महाराष्ट्र पठारावर हवामान कोरडे तसेच कोकणचे हवामान उष्ण व दमट असतं। या ठिकाणी ऑप्शन 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न चौथा आहे, ब्राह्मो सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली, जी नंतर ब्राह्मो समाज म्हणून ओळखली जाऊ लागली? या ठिकाणी आपल्याला मित्रांनो 2 प्रश्न तयार होतात। तर पहिला प्रश्न आहे की ब्राह्मो सभेची स्थापना कधी झाली? तर 1828 या वर्षी ब्राह्मो सभेची स्थापना झालेली आहे। दुसरा प्रश्न काय आहे की ब्राह्मो सभेचं नवीन नाव किंवा त्याला कोणत्या नावामध्ये ओळखलं गेलं? तर ते आहे ब्राह्मो समाज यामध्ये। आणि ही जी संस्था आहे किंवा ही जी एक सभा आहे तर ही 20 ऑगस्ट 1828 मध्ये ब्राह्मो सभेची स्थापना केली होती। कोणी केली होती? राजा राममोहन रॉय आणि द्वारकादास टागोर या दोघांच्या मार्फत ब्राह्मो सभेची स्थापना करण्यात आली होती, जिला नंतर ब्राह्मो समाज म्हणून ओळखलं जाऊ लागलं। तारीख आहे वर्ष आहे 1828 या वर्षी। पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल। प्रश्न 5वा आहे, महाराष्ट्रातील बहुतांश वनक्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारचं जंगल आहे? या ठिकाणी प्रश्न परत एक वेळा पहा, जो आपला अधिनियम आहे वन खात्याचा तर त्यावरती आपल्याला हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। बहुतांश वनक्षेत्र जे आहे महाराष्ट्रातील तर हे आहे शुष्क पानझडी प्रकारची जी जंगलं आहेत प्रकार आहे वनक्षेत्राचा। ऑप्शन क्रमांक 4 उत्तर होणार आहे। तर पहा मित्रांनो, शुष्क पानझडी वने जे आहेत हे वार्षिक 50 ते 100 सेंटीमीटर पावसाच्या प्रदेशामध्ये आढळून येतात आणि राज्यातील एकूण वनक्षेत्रात या वनांचं प्रमाण 60 ते 62% एवढं आहे। पर्याय 4 उत्तर होणार आहे।
प्रश्न क्रमांक 6 आहे, बँकिंग प्रणालीतील कोणती संस्था अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठ्याचं नियमन आणि नियंत्रण करते? हा प्रश्न आपल्याला जवळपास 6 वेळा विचारण्यात आला होता. या ठिकाणी मित्रांनो एका प्रश्नावरती आपल्याला अजून 3 प्रश्न तयार होतात. त्यातील पहिला प्रश्न लक्षात ठेवा. बँकिंग प्रणालीतील कोणती संस्था आहे जी अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठा आणि नियमन नियंत्रण करते? तर ती बँक आहे RBI म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे. आणि यावरती अजून एक प्रश्न विचारला जातो की RBIची स्थापना कधी झाली? तर 1935 या वर्षी झालेली आहे. आणि बँकिंग प्रणालीतील भारतीय रिझर्व्ह बँक ही संस्था अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठ्याचं नियमन आणि नियंत्रण करण्याचं काम करते. RBI ही देशातील बँकिंग नियामक संस्था आहे जी व्याजदरापासून बँकापर्यंतचे बँकिंग नियम बनवते आणि बँकांना ते पालन करावे लागतात. पर्याय 1 आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, 44व्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार काढून टाकला आहे? कितवी घटनादुरुस्ती? 44वी घटनादुरुस्ती. मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये दरवर्षी विचारण्यात आलेला आहे. तर 44व्या घटनादुरुस्तीने कोणता असा अधिकार आहे की तो मूलभूत अधिकारांच्या यादीमधून काढून टाकला आहे? तर तो आहे संपत्तीचा अधिकार. पर्याय 3 आपलं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, खालीलपैकी कोणता जगातील असा एकमेव देश आहे ज्या ठिकाणी वाघ आणि सिंह हे दोन्हीही आढळून येतात? पहा, वाघ आणि सिंह दोन्हीही आढळून येणारा देश कोणता आहे? आणि हे प्रश्न जशाच तसे आपल्याला 2023च्या वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले होते. तर या ठिकाणी उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर भारत हा जगामध्ये असा एकमेव देश आहे की त्यामध्ये वाघ आणि सिंह हे दोन्हीही आढळतात. आणि गुजरात राज्यामधील गीर जंगल हे भारतीय सिंहाचे नैसर्गिक अधिवास म्हणून ओळखलं जातं. आणि वाघ जे आहेत हे मध्य प्रदेशातील जंगले, पश्चिम बंगालचे सुंदरबन आणि हिमालयीन प्रदेशामध्ये जास्त प्रमाणात आढळतात. पर्याय 2 उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, बौद्ध वास्तुशिल्पामध्ये हार्मिका हा शब्द कोणत्या प्रकारच्या संरचनेशी संबंधित आहे? पहा, हार्मिका हा जो शब्द आहे हा कशाशी संबंधित आहे? तर बौद्ध वास्तुशिल्पाच्या कामाशी. पण या ठिकाणी प्रश्न काय विचारला की हार्मिका हा जो शब्द आहे हा कोणत्या प्रकारच्या संरचनेशी संबंधित आहे? तर हार्मिका हा शब्द स्तूप असतं. पहा, स्तूप ही जी वास्तुशिल्प आहे किंवा अशी जी पद्धत आहे त्याच्याशी संबंधित तो हार्मिका शब्द. आणि स्तूप ही मुख्यतः बौद्ध धर्मीयांची वास्तुरचना मानली जाते. वास्तुकला, मूर्तिकला व चित्रकला या तीनही कला प्रकारामध्ये बौद्ध कलेचा आविष्कार आपल्याला दिसून येतो. पर्याय 3 उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतातील सर्वात जुने पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? पहा, भारतातील सर्वात जुनं वेदांतंगल, यानंतर चिंतामणी, नांदूर मधमेश्वर आणि कुंतनकुलम यापैकी कोणतं असं पक्षी अभयारण्य आहे की हे सर्वात जुनं आहे? तर हे आहे ऑप्शन क्रमांक 1. तर वेदांतंगल पक्षी अभयारण्य हे जे आहे तर हे भारतातील सर्वात जुन्या पक्षी अभयारण्यापैकी एक आहे. आणि वेदांतंगलला स्थानिक ग्रामस्थांच्या याचिकेमुळे हा दर्जा देण्यात आला होता. 1796 मध्ये ब्रिटिश सैनिकांनी पक्षावरती गोळीबार करताना ते पाहून ते हैराण झाले होते आणि त्यानंतर हे जे आहे ही याचिका त्यांनी दिली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली. त्यावेळी भगतसिंग यांचे वय फक्त डॅश वर्ष होते. या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न आहे की कोणत्या वर्षी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली? तर वर्ष आहे 1931 आणि तारीख आहे 23 मार्च 1931. ज्यावेळी त्यांना फाशी देण्यात आली त्यावेळी भगतसिंग जे आहे हे फक्त आणि फक्त 23 वर्षाचे होते. पर्याय क्रमांक 1 उत्तर होणार आहे. तर यामध्ये पहा, या तीनही स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतामध्ये दरवर्षी 23 मार्च हा जो दिवस आहे हा शहीद दिवस म्हणून पाळला जातो. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, जगाचे फुफ्फुसे म्हणून ओळखले जाणारे ॲमेझॉनचे जंगल खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये स्थित आहे? पहा, आपल्याला प्रश्न मित्रांनो हा महत्त्वाचा आहे. ॲमेझॉनचं जे जंगल आहे तर हे कोणत्या विचारले काय की खंडामध्ये आहे? तर कोणत्या खंडात असणार आहे? तर ते खंड आहे ऑप्शन क्रमांक 3. तर दक्षिण अमेरिका हा जो खंड आहे तर या खंडामध्ये आहे ॲमेझॉनचं जंगल, ज्याला जगाचे फुफ्फुसे म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, गुलमर्ग व सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत? मित्रांनो हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये विचारला होता आणि हा प्रश्न आपल्याला म्हाडा भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. गुलमर्ग आणि सोनमर्ग थंड हवेची ठिकाणे जी आहेत तर ती आहेत जम्मू काश्मीरमध्ये. पर्याय 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 14 आहे, खालीलपैकी कोणता जलसिंचन प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प आहे? यावरती प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोल केला होता, तर त्यामध्ये 30% विद्यार्थी सांगत होते की जायकवाडी. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, भारतामधील विचारला आहे आणि भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प जो आहे तो आहे पर्याय क्रमांक 3 भाकरा नानगल हा जलसिंचन प्रकल्प. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, 2022-2023 या आर्थिक वर्षात GDP वाढीची म्हणजे काय तर विस्तारीची टक्केवारी किती होती? हा प्रश्न आपण मुद्दाम मित्रांनो जुना घेतलेला आहे 2022-2023 आणि लवकरच आपण 2024-25 चा सुद्धा घेणार आहोत. तर या आर्थिक वर्षामध्ये GDP वाढीचा विस्तार जो आहे तो किती टक्के होता? तर त्या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर 7% योग्य उत्तर होणार आहे. आणि 2030 पर्यंत भारताचा GDP जो आहे तो जपान आणि जर्मनीला मागे टाकेल असा अंदाज दाखवण्यात आला होता. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, रोहन मोजके बोलतो या वाक्यातील मोजके बोलणे या शब्दासाठी योग्य असा शब्द खालीलपैकी कोणता आहे? मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 16 ते 20 हे जे 5 प्रश्न असणार आहेत हे संपूर्णपणे मराठी व्याकरणावरती घेतलेले आहेत. तर लक्षात ठेवायचे, रोहन मोजके बोलतो या वाक्यातील मोजके बोलणे या शब्दासाठी योग्य शब्द कोणता आहे? तर तो शब्द आहे पर्याय क्रमांक 4 तर मितभाषी त्याला म्हटलं जातं. जो मोजके बोलतो तो असतो मितभाषी. लक्षात ठेवा, मितभाषी म्हणजे काय? तर म्हणजे काय? कमी किंवा मोजकेच बोलण्याची सवय असलेला. या ठिकाणी दुसरा शब्द आहे भांडखोर. तर भांडखोर म्हणजे काय? तर सतत भांडण्यासाठी तयार असणारा. तिसरा आहे धीट शब्द. तर धीट म्हणजे काय? साहसी किंवा त्याला अजून एक शब्द आहे भीत नसलेला. या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं? मितभाषी. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 17 आहे, खालील वाक्यामधील सर्वनाम आपल्याला ओळखायचं आहे. वाक्य पहा, राधा माझी मैत्रीण आहे, ती सुंदर दिसते. तर या वाक्यामधील सर्वनाम कोणतं आहे? या ठिकाणी सर्वनाम म्हणजे काय तर हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पहा, वाक्यात नामाऐवजी वापरला जाणारा जो शब्द असतो त्याला सर्वनाम म्हणतात. आणि दिलेल्या वाक्यामध्ये राधा या विशेष नामाबद्दल ती हे सर्वनाम देण्यात आलेलं आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. तर ती हे जे आहे हे सर्वनाम आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणती आहेत? हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये 2 क्रियाविशेषण अव्यय दिलेले आहेत. तर ती कोणती आहेत? सर्वात आधी समजून घ्या, क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द त्याला म्हणतात क्रियाविशेषण. आणि या वाक्यामध्ये काय आहेत? सावकाश आणि जपून हे आपलं उत्तर होणार आहे. कसे चालायला पाहिजे? सावकाश आणि जपून चालायला पाहिजे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, खालीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे? यामध्ये आपल्याला TCSने हमेशा असे प्रश्न विचारलेले आहेत की ज्यामध्ये वाक्याची रचना विचारण्यात आली होती. तर या ठिकाणी वाक्यरचना काय असणार आहे आपली? ऑप्शन क्रमांक 4 तर मोर थुई थुई नाचू लागला हे वाक्य बरोबर असेल. कारण यामध्ये पहा, लागला नाचू मोर थुई थुई चुकीचं आहे. नाचू लागला मोर थुई थुई चुकीचं आहे. थुई थुई नाचू लागला मोर हे देखील चुकीचं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक काय आहे? मोर थुई थुई नाचू लागला. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अंतरून पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मित्रांनो, TCS असो किंवा IBPS असो किंवा आपली पोलीस भरती असो, त्यामध्ये आपल्याला म्हणी यावरती खूप मोठा पोर्शन विचारला जातो. तर म्हणीमध्ये जवळपास 2 ते 3 प्रश्न हे प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात. आणि अशाच पद्धतीच्या आपल्याला जर 500 म्हणी जर पाहायच्या असतील, त्याची एक लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण तो व्हिडिओ पाहून घ्या. अंतरून पाहून पाय पसरावे म्हणजे काय? तर आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न जे आपल्याला वनरक्षक भरती 2023 मध्ये TCSने घेतलेले होते. या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. पहा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती नोकरी इन्सायडरवरती. तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.